शिरूर तालुक्यातील मारहाणीचा अमानुष घटना धक्कादायक घटना जी समोर आली आणि जे मारहाण करणारा व्यक्ती कोण होता तर सतीश उर्फ खोक्या भोसले होता आणि याच खोक्या भोसलेने अनेक वन्य प्राण्यांचा देखील जीव घेतल्याचं समोर आलेला आहे। ज्या दिवशी तो हरण पकडण्यासाठी इथं आला होता नेमकी जे काही गुराखी होते जे काही गुराखी सांभाळणारे लोक होते जे संपूर्ण या परिसरामध्ये दैनंदिन त्यांचं जीवन आहे त्यांच्यासोबतच मी बातचीत करणार आहे। नेमकी प्रकार काय घडला होता, घटना कशी घडली होती आणि लोक देऊन काय कृत्य करतात, यांनी किती काळीट मारले, किती हरण मारले मी जाणून घेणार आहे। काय प्रकार आहे आणि कशी नेमकी काय करतात लोक देऊन हे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। इथे येऊन खोक्या आणि खोक्याचे जे साथीदार आहेत ते 8 दिवसातून 2-4 वेळेस इथं येतात आणि त्यांच्या आल्यानंतर डोंगरावरती 5-6 लोक आहेत त्यांच्यावर राखण कोणी आहे का नाही सकाळ सकाळ बघायला। त्यानंतर खाली आले की 2-3 त्यांच्याकडे जाळे आहेत, ते जाळे इथं लावतात 2-3। त्यानंतर सकाळ सकाळ हरणं इथं बसतात ना, त्याला हरणं उठल्याच्या नंतर ते हरणाची शिकार करतात आणि त्यांच्याकडे 2-3 गाड्या आहेत, रोज इथं गाड्या येतात ते बघतात आणि ते शिकार करून घेऊन जातात। तर आज आम्ही गुराकडे आलो होतो तर आज आम्हाला एक हरणाचं एक सिंग तरी सापडले, तुम्हाला ते कॉल केला, यांना सांगितलं खाली घरावाल्याला, तेव्हा तुम्ही इथं आलात, तेव्हा आम्ही गुरा मागत होता। नक्कीच हे लोक कसे येतात तिथं, ते हरण मारून काय करतात, किती जणांची गँग आहे यांची आणि या संदर्भात काही दखल घेतली नाही का प्रशासनाने यांना आता मीडियावाल्याला सगळं तुम्हाला सांगितलंच आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही। आणि कसे किती लोकांची गँग आहे यांची, कसे येतात, सकाळी किती वाजता येणार, काय आता सकाळी 6 वाजता येतात, यांची जवळपास 10-20 जणांची गँग आहे, यांचा मेवना वगैरे यांचा बरंच काही आहे, यांचे भाऊ पण 7-8 जण आहेत, एवढं त्यांचे आपलं नाव माहित नाहीत पण त्यांच्या 2-4 जणांचे नाव माहित आहेत। किती हरण मारले असतील काय यांनी आतापर्यंत जवळपास 60 ते 70 हरण मारले असते ना, काळवटा अलगच, ससे अलग, जे काय प्राणी असते सगळे भरपूर मारले जातात, एक पण इथं राहिला नाही आतापर्यंत। काय मागणी काय करणार तुम्ही वन विभागाकडे? वन विभाग एवढीच मागणी आहे की ह्या जीव प्राणी वाचला पाहिजे, याच्यामुळे इथं खूप हाणामारी झाली आहे, एवढं शिरूर तालुक्यात दहशत आहे खोक्याची, ते आम्ही गुरामागा पण आता याला थोडं घाबरतो का त्यांचं सांगता येत नाही। काय तुम्ही शेतकरी आहेत या परिसरातले, काय घडतंय, हरण इथे येत आहेत का खरोखरच, प्राणी काही येत आहेत का, काय नेमकी इथली परिस्थिती? आमचं शेत इथं जवळच आहे, यापूर्वी देखील आम्ही सुद्धा त्यांना की बाबा वन्य प्राणी आहेत, आम्ही त्याचं जतन करतोय आणि तुम्ही या ठिकाणी हरणाची शिकार करण्यासाठी येऊ नका। आम्ही पाठीमागे 1 महिना 2 महिन्यापूर्वी असंच त्यांना आम्ही टोकलं होतं, परंतु त्यांनी सांगितले की आम्ही याच्यानंतर येणार नाहीत। परंतु त्यांची दहशत, त्यांचे बरेचसे व्हिडिओ पाहता त्यांचे, कारण कुणाचा आधार आहे त्यांना हे याच्यावरून काही समजून येणार, परंतु ते कोणीतरी त्यांचे गॉडफादर आहेत आणि त्यांच्या जीवावरच हे दहशत माजवतात। आज 22 गावामध्ये अक्षरशः हे जे आज पीडित दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे आहेत, हे फिर्याद द्यायला सुद्धा प्रवृत्त होत नव्हते, कारण आमचं घर हे रस्त्याच्या कडेला आहे आणि आम्ही फिर्याद कशी द्यावी। परंतु आज प्रशासनाने स्वतः त्यांना प्रवृत्त केला आणि त्यांनी धीर देतो म्हणून सांगितलं म्हणून ते हे झाले, परंतु ते आज पण ते भयभीत झालेले आहेत। मला प्रश्न विचारायचा आहे, ज्या वन्य प्राण्यांचे जीव घेत आहेत त्या संदर्भात तुम्ही वन विभागाकडे काय मागणी करणार आहात आमच्या माध्यमातून? आमचं म्हणणं आहे की त्यांनी वेगळा गुन्हा त्या संबंधितावर दाखल करावा, नसता आम्ही जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही भविष्यात आंदोलन करणार। नक्कीच ज्या सतीश भोसलेनं वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे, हरणांचा जीव घेतलेला आहे, तो इथून पुढे अशी घटना घडू नये आणि आम्ही त्याला ज्यावेळेस ते संपूर्ण प्रकार करत होता त्याला आम्ही नकार केला किंवा हा करू नको असं ज्यावेळेस म्हटल्यानंतर त्यांनी या संपूर्ण कुटुंबियांना मारहाण केल्याचं चित्र समोर आलेलं आहे। ज्या लोकांसोबत आपण आता बातचीत केली हे इथलेच शेतकरी आहेत, काही गुराखी आहेत आणि यांचं म्हणणं आहे स्पष्ट की वन विभागाने विशेष याच्यावरती कारवाई करावी आणि कारवाई जर नाही झाली तर आम्ही उपोषण करू असा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आणि आज सकाळी त्या पारधी पिढीवर एक गाडी, त्यामध्ये लोक चालले होते, मी स्वतः API शिरूर पोलीस स्टेशनचे API श्री धोकरट साहेब यांना स्वतः फोन केला, त्याची मी रेकॉर्डिंग सुद्धा करून घेतलेली आहे की या गाडीमध्ये भविष्यात आरोपी जाऊ शकतात, पुन्हा ते लोक भयभीत झालेले आहेत, आपण लवकर जा। त्यांनी जातो म्हणून सांगितलं, परंतु ते वेळेला त्यांची गाडी पोहोचलेली नाही, त्यामुळं आम्हाला सदर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होत आहे आणि कंटिन्यू आणि या 3 तालुक्याचे आमदार म्हणतात की आमच्या धोकरट साहेबांना सांगू, म्हणजे समजून घ्यायचं की धोकरट साहेब हे त्यांचेच आहेत, त्याच्यामुळं ह्या पीडितांना न्याय भेटेल असं आम्हाला वाटत नाही। सदर धोकरट साहेबाची बदली झाली पाहिजे आणि या ठिकाणी नवीन अधिकारी आले पाहिजे आणि सदरचा तपास वर्ग झाला पाहिजे अशी ग्रामस्थांचं म्हणणं आहे।
नक्कीच आताच म्हटल्याप्रमाणे ज्यावरती त्यांनी आरोप केलेले जे की PI आहेत गणेश धोकरड म्हणून, त्यांना आम्ही माहिती दिली पण त्यांनी म्हणावी तशी दखल घेतलेली नसल्याचे देखील स्पष्ट बोललेले आहेत. मात्र याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या प्राण्यांचा जीव घेतलेला आहे या संदर्भात विशेष कारवाई व्हावी अशी देखील ग्रामस्थांची मागणी आहे. साम TV साठी योगेश काशीद, बावी, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.